अशी या दोघांची होत राही. कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई. गडबड दंगा, रोज कपंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला झाली. कुणी त्यात आग लावी, कुणी त्यात तेल घाली. होती दुनिया री, आता झाले वैरी. बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. आई आई काय रे मोरया, काय हवंय तुला? हे आई, तुझं काय काम होतं ग काकूंकडे? तुला काय करायचंय? आम्हाला कळायला नको. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे का? असतात काही आमची आमची कामं. अगं पण इतकं काय खाजगी काम होतं? मोरया, मोरया तुम्हाला प्रश्न विचारू नकोस हा. पण आपल्या घरात काय चालू आहे हे समजून घेण्याचा आम्हाला अधिकार नाही? पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाला यंदा पावसाला उशीर का झाला हे समजून घेण्याचा हक्क नाही? उद्योग करायचे तू आणि प्रश्न विचारतोस मलाच. अगं आई, मी काय केलं? वर मलाच विचार मी काय केलं म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू सुरुवात केलीस या सगळ्याला. ए आई, म्हणजे तुला सगळं माहिती आहे? मलाच काय, अख्ख्या गावाला कळलंय सगळं. तुम्ही पोरं सुद्धा ना आई बापाला बरोबर कात्रीत पकडता. माझी अवस्था तर अशी झाली आहे, इथे आड आणि तिथे विहीर. ए आई, असं काय ग? आम्ही हे जाणून बुजून थोडीच करतो का ग? आणि जे झालं ते अनावधानाने झालं. अशा गोष्टींवर कंट्रोल असतो का कोणाचा? याचे परिणाम काय होतील त्याचा तरी विचार करायला पाहिजे होतास ना रे. आपले बाबा कसे आहेत तुला ठाऊक आहे ना रे मोरया. पण तू घेशील ना सगळं सांभाळून? घेईन आता सांभाळून. हे बरं आहे तुमचं. करायचं तुम्ही आणि निस्तराचं मात्र आम्ही. हे भगवान, अजून किती वर्ष हे चालणार आहे कुणास ठाऊक. आई, तू इतकी महान असशील याची मला कल्पना नव्हती. माझं आणि महुआचं प्रेम बाबांना मान्य होणार नाही म्हणून तुझी चिडचिड झालीये, मी समजू शकतो. पण आई, माझी खात्री आहे, जशी चहात साखर विरघळते तशीच माझी माऊ आपल्या घरात एकरूप होईल. अजी सुनती हो, वो मेरे पान, हाँ इधर रखा है. सॉरी 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 सॉरी, हमसे गलती हो गई, हमको माफी दे दे. सॉरी सॉरी, नहीं नहीं नहीं. साहेब, द्या ना मला आधार. नाही नाही. असं का हो करता? किती जण मी पडले नसताना सुद्धा मला आधार द्यायला येतात. द्या ना आधार. साहेब, नाही नाही नाही. चला ना कपच्यात. नाही हिरण्या हिरण्या नाही नाही नाही. असं काय करता? एवढी महत्वाची बातमी आणली आहे मी, ती सांगायची आहे ना तुम्हाला. बातमी? मग हमको लगा काही नाही. हा बोल. असं नाही, आधी माझी अमूल्य भेट द्या. नाही नाही, आधी बातमी सांग, देतो ना अमूल्य भेट. बर ठीक आहे. तुम्ही विचारलं होतं ना
ह्या घरातल्या बातम्या त्या घरात कोण पोचवतं? हा हा ऐका तर मग. लाजो वहिनींनी यामिनी वहिनींना विहिरीपाशी भेटायला बोलवलं होतं. अच्छा. आणि तुमच्या घरातला बासमती तांदूळ लाजो वहिनींनी स्वतःच्या हाताने यामिनी वहिनींना दिला डबा भरून. अच्छा. आणि वर सांगितलं कोणाकडेही बोलू नकोस. अच्छा. मग काय, वरवर जरी भांडत असलं ना हा. तरी आतून एकदम घट्ट आहे दोघींच. अच्छा. इथं पाणी मुरतंय का? कुठे? अगं इथं म्हणजे असा सगळा घोटाळा आहे का? काय? माझी अमूल्य भेट. पण इथे इश्श, तुम्हाला आवडेल तिथे द्या. हा बर बर. आधी डोळे झाक. वा, माझे नाही ग, तुझे तुझे डोळे बंद कर. माझे. हा, 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 कर. हा, आता अशी 4 पावलं पुढे ये, सरळ. ये, आलीस? उभी राहा. हा, उभी राहा. हा, 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 रुको रुको तनिक, दे रहा हूँ. हाँ हाँ, और किसी को बोलना नहीं है मैंने क्या दिया है. हाँ हाँ. अब आंखें खोलो. उघडू? हाँ. फक्त हे तुटलंय ते चिकटव. ही कसली अमूल्य भेट आहे? हा हा असला भंगारातला मोडका तोडका ताजमहल. अगं भंगारातला असला तरी ताजमहाल आहे तो. हा घे घे घे. हा. छान आहे ना? इतना अच्छा लगा? असा घोटाळा आहे का सगळा? लाजोने बासमती तांदूळ दिले असतील? नहीं लाजो, नहीं. माऊ हसुल्या माऊ, हसुल्या. तू बोललीस तुझ्या आईशी? हो. काय म्हणाली ती? अरे तिनं काहीच नाही नीट सांगितलं. खूप चिडल्यासारखी वाटली आणि मला म्हणाली की तू का सारखे प्रश्न विचारतेस. सेम, अगदी सेम. माझी आई सुद्धा मला हेच म्हणाली. हो. पण मी हिम्मत नाही सोडली. तू मला नेहमी म्हणतेस ना माऊ काय रे? की मी हार मानतो लगेच. पण यावेळेस मी आईला जाब विचारलाच. मी तिच्याकडून सगळं वधवूनच घेतलं. हे मग काय म्हणाल्या काकू? काकू म्हणाल्या, आपलं आई म्हणाली, तूच कारणीभूत आहेस या सगळ्याला. तू असं का वागलास? तुझ्यामुळेच झालं हे सगळं. एवढं बोलल्या काकू तुला? अगं, तिचं बोलणं सोड. यातला अर्थ कळतोय का तुला? नाही म्हणजे तू चुकलास आणि काकू रागवल्या एवढंच ना? अगं आईला असं म्हणायचं होतं की तू तिच्या प्रेमात का पडलास आणि बाबांना हे आवडणार नाही हे माहित असूनही तू असं का वागलास. म्हणजे आपल्या घरी सगळं कळलं. हो, आणि आपल्या आया आपल्या पाठीशी आहेत. आता त्याच आपल्या प्रेमाची धग समजू शकतात. ए पण ऐक ना, माझी आई असं काहीच नाही बोलली. तू तिला नीट विचारलं नसशील. तू नेहमीसारखं काहीतरी पुस्तकातलं छापलं असशील आणि मग तिला काही कळलंच नसेल म्हणून ती चिडली असेल. ऐक ना, आता ना मी माझ्या आईला स्पष्टच विचारते. शाब्बास माऊ. थँक्यू. जा बोल तुझ्या आईशी. चालेल. मी तुझ्या निरोपाची वाट बघतोय. बाय. बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. अष्टपुत्रे गुरुजी, आपको हमरा विनम्र अभिवादन. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मला आशीर्वाद द्या. तुम्ही शिकवलेल्या पारव्याला आलवते, मारव्याला आलवते, आळवते. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले.
प मगरे सा बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार में जा तुझको सुखी संसार मिले. थँक्यू. बाबुल पण आई मला ना तुझ्याशी बोलायचंय. काय है बेटा अभी नहीं बाद में जा. ए आई दे ना माझ्याकडे लक्ष. बाबुल की दुआ. अगं तू उगाच रियाजाचं नाटक नको ना करूस. का काही बे मी रियाजाचं नाटक करते. अगं काय वाटेल त्या गुरुजींना काय वाटेल त्या सरस्वतीला. हाय दया. अगं आई मी त्याबद्दल नाही बोलत आहे. हा, तर ठीक आहे. तू यामिनी काकूशी काय बोललीस ते मला सगळं कळलंय. काय म्हणालीस? तू यामिनी काकूंशी काय बोललीस ते मला सगळं कळलंय. कळलं तुला सगळं? हो. ग्रहणाच्या सावलीनं सूर्याला झाकायचा प्रयत्न केला ना तरी सूर्य थोडीच लपून राहणार आहे. वाटेत कितीही बांध आडवे आले तरी नदी समुद्राला कधीच मिळणार नाही का ग. महुआ ए बेटा महुआ काय झालं तुला. तू विषय नको ना बदलूस. तू मोऱ्याच्या आईशी काय बोललीस मला सगळं कळलंय. मोरूनच स्वतः येऊन सांगितलं मला. ठीक आहे कळलंय ना सगळं. झालं तुझं समाधान. पडगे कलेजी बाबा थंड. ए आई पण मला सांग ना. आता काय माझ्याकडनं वधून घ्यायचंय आधी. नको ते धंदे करायचे आणि मग काय झालं कसं झालं काय बोलली विचारत बसायचं. ए आई असं का ग म्हणते. मग काय म्हणू महुआ आता या विषयावर घरात काहीही बोलायचं नाही. आणि हे तुझ्या बाबांना तर अजिबात कळता कामा नये नाही तर या घरात महाभारत घडेल. पण आई कधी ना कधी तरी कळणारच आहे त्यांना. हो पण महुआ तू अजून लहान आहे. योग्य वेळ आली ना की मी सांगेन. पण आता काही बोलू नकोस. कळलं कळलं. थँक्यू. इश्श ईश का बार बार ईश. तांदूळ. अहो मोरया या लवकर जेवायला पानं घेतलीयेत. वा 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 काय खमंग असा वास सुटलेला आहे. अगं नुसत्या वासावरून कळतंय चव काय असेल. तुम्हाला खरंच वासावरून सगळं कळतं. हं? तुझी या हाताची चव माझ्या नाकाला कळे. तुझी या हाताची चव माझ्या नाकाला कळे. काही सुचतंय का माझ्यामुळे. वा वा याला म्हणतात कवीची बायको. हं? वा 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 चला सुरुवात करूया. अहो थांबा ना काय झालं. आधी मोरयाला तर येऊ द्या. हा मोर्या ए मोर्या मोर्या अरे काय झालंय. सॉरी बाबा माझ्यामुळे तुम्हाला. मोरया किती वेळा सांगायचं बाळा तुला जेवताना की नाही बोलायचं नसतं. जेव हो जेव. काय नाही जेव जेव जेव. अप्रतिम अप्रतिम वा वा वा. आई तू ही खिचडी केलीस कशी. घ्या घ्या हे शेफ व्हायला निघालेत. साधी खिचडी कशी करतात हे ह्यांना माहित नाही. नाही अहो पण गप्प बसून जेव मोरया. किती वेळा सांगायचं याला जेवताना बोलायचं नसतं. हा जेव हो जेव. हा वा 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 क्या बात है. शाही पुलाव असावा तर असा. याला म्हणतात शाही पुलाव. शाही पुलाव. वा यामिनी वा. अरे आजची खिचडी काही औरच झालेली आहे. काय चव. सुरती कोलमला बासमतीची चव आलेली आहे. अहो नाही म्हणजे हा हा साधा कोलमच आहे. नाही बासमतीचा हा शाही पुलाव झालाय. अप्रतिम अप्रतिम. अगं तू साधी खिचडी केलीस तरी ती शाही पुलावासारखी वाटते की नाही मला. ईशा वा अप्रतिम झालाय शाही पुलाव. अरे मोर्या घे बरं तू ही घे. आहा हा हा हवी आहे का.
पण तरुण वयात नको. पण मला वाटते तू थोडेसे तरी घ्यावेस. आपल्याकडे शाही पुलाव केलाय की नाही? तैयु तत तत तैहि याः लाजवंती. तैयु तत तत लाजवंती. तैहि याः. लाजवंती. तैयु लाजवंती. तत तत लाजवंती. तैयु. लाजवंती, अरे क्या कुंफू खेल रही हो का? कुंफू नाही, हा. भरतनाट्यम आहे. ऐसा हा हा. अष्टपुत्र मास्तरांनी असंच शिकवलंय. त्या अष्टपुत्रीच्या कमरेत घाल लाथ. ऐ? तुला किती वेळा सांगितले, एक वेळ गात जा पण नाचू नको ग. हा बंगला जुना आहे, तू नाचायला लागलीस की वरची माती पडते खाली. तो हम सालसा करे. काही गरज नाहीये. शांतपणे उभे राहा आणि मी जे विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर दे. पूछो. मला सांग, आपल्या घरातले तांदूळ बल्लाळच्या घरात कसे गेले? तांदूळ कुठले, तांदूळ कसले? लाजवंती, हमारे ढोलकपुर के चाचा माखनला हमेशा कहा करते थे एक कहावत, कोंबड किती पण झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. हाय तैया, अशीच पण मराठीत पण आहे. हा निव्वळ योगायोग आहे. ऐसन का? मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे, तू तांदूळ दिलेस की नाही? हा. तो पहले क्यों झूठ बोला? कसले तांदूळ? कुठले? मला वाटलं तुम्ही नेहमीसारखे गंडाल. काय? नेहमीसारखे भांडाल. मी भांडणारच आहे, भांडणच मी. बरं झालं तिनं मला सांगितलं. अरे वा, आज तांदूळ दिलेस, उद्या कुकर देशील आणि बल्लाळ वाजवतो. शिट्ट्या. मला सांगा, तनिक जरा हमें सोच के बताओ, तुम्हाला हे सगळं सांगणारी ती कोण? तुला काय करायचंय? पण एक लक्षात ठेव, या घरातल्या धान्याचा एक दाणाही त्या घरात जाता कामा नये. कळलं? वारे बल्लाळ, माझ्या घरातल्या तांदळाने स्वतःच्या घरातला डबा भरतोस. आता तुला सोडणार नाही मी बल्लाळ. हे भगवान, फूट गया भांडा. पण मला एक कळत नाही, हे सगळं सांगणारी ती कोण? माऊ, सासूल्या. माऊ, सासूल्या. माऊ, सासूल्या. तू बोललीस तुझ्या आईशी? मग घाबरते का? अलाहाबादची बच्ची आहे मी, कोणाच्या बापाला नाही भीत, फक्त स्वतःच्या सोडून. मग काय म्हणाली ती? अरे तिनं नीट काहीच नाही सांगितलं, पण म्हणाली की एवढ्यात बाबांशी बोलू नकोस, योग्य वेळ आली ना ती सगळ्यांना सांगू. बघितलंस, आपल्या आया किती पोहोचलेल्या आहेत. आता काही काळजी करू नकोस, त्या समजावतील आपल्या बाबांना आणि आपल्या लग्नासाठी त्यांना राजी करतील. किती मज्जा. माऊ, मला तर आता चित्र दिसायला लागलंय. माझे बाबा कचऱ्यातून शेंड्या गोळा करतायत नारळाच्या, मी त्या जाळतीये आणि तू बनवलेल्या राखुंडीनी आपण दोघे दात घासतोय. माऊ, सासूल्या. पान खाओगे? हे तुझं पान खाऊन माझ्या तोंडात असलेली अप्रतिम शाही पुलावाची चव घालवायची नाहीये मला. आहा हा हा हा, काय पुलाव झाला होता रे. तृप्त तृप्त झालो खाऊन. वाह. क्या कह रहे हो?
भरपूर खाल्ला ना शाही पुलाव? अरे भरपूर, हो 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 हो, अगदी पोटभर. यामिनीने केला होता. अरे यामिनीच्या हाताला काय चव आहे. वा 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 वा, अप्रतिम अप्रतिम झाला होता शाही पुलाव. अरे तिने साधी खिचडी जरी केली ना तरी शाही पुलावासारखीच वाटते ती. हा? मग शाही पुलाव तर काय वाटत असेल. अच्छा अच्छा, तांदळाची चव कशी होती? अप्रतिम रे अप्रतिम. तुला सांगतो, असा नुसता तोंडात ठेवला ना तो विरघळत होता रे, विरघळत होता. होता साधा सुरती कोलम, हा. पण चव म्हणशील तर बासमतीची होती. बासमतीची चव होती? काय आहे, एकेकाच्या हाताची चव असते रे. हा, त्याला महत्व आहे. आहा हा, बहार बहार आली रे खाऊन. वाह. वाह. बल्ला, हम्म. पहले मुझे धन्यवाद बोल. तुला हम्म. मी आणि धन्यवाद म्हणायचंय. का बरं का? बल्ला, तेरी बात बराबर है. म्हणजे खिचडी चांगली होण्यासाठी तांदूळ चांगला पाहिजे, आणि तो तांदूळ बासमती होता. तो आता ठेकर दिलास ना, तो बासमती तांदूळ मेरे घर से भेजा हुआ था. अरे कसं शक्य आहे? हा, तो तांदूळ माझ्या घरून तुझ्या घरी पाठवलेला होता. त्याची खिचडी खाल्लीस तू. नाही, शक्य नाहीये. अरे आम्हाला काही एवढी भीक लागलेली नाहीये. नाही, भीक लागलेली नाहीये हे म्हणायची काय गरज आहे? तू पहले से ही भिकारी है. बिरजो, तोंड सांभाळून बोल. माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचवू नकोस. स्वाभिमानाला? हा, अरे आधी स्वाभिमान असावा लागतो. तू पहले से ही लोचट है, लोचट. काय आमच्याकडे म्हण आहे, हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे. काय? खिशात नाही दाना आणि मला म्हणा नाना. असं तिथून म्हणायचंय? मग ए बिरजू, हा. तुझा तो ढोलकपुरचा चाचा जरा जास्तच बोलायला लागलाय. हा? अरे फुकट्या, तुझ्यासारखा फक्त गप्पा मारू शकतो. खिशात नाही काही आणि दर्शनाची घाई. हा? अरे दुसऱ्यांच्या घरनं तांदूळ आणतोस आणि घरात भात शिजवतोस. लाज कशी वाटत नाही तुला? अरे तुला बापूंच्या बंगल्यात राहायचा काही अधिकार नाही. चालतो इथून. बिरजू, आवाज खाली. लाचार माणसाने एवढा आवाज नसतो चढवायचा. दुसऱ्याचं खातोस आणि एवढा आवाज चढवतोस. कशावरनं रे, कशावरनं मी तुझ्या घरचा तो भात खाल्ला? आपल्या मनाला विचार. आता आपण खाल्ला तो बासमती होता का? होता की नाही? हा? आता बायकोला जाऊन विचार, माझ्या ताटात वाढलास तो सुरती कोलम होता का बासमती होता? आणि जर तो बासमती असेल तर आणलास कुठून? यामिनी! यामिनी, ए यामिनी, कुठेस तू? यामिनी, अहो काय झालं? इथेच आहे मी. काय झालं? आपल्या घरातला तांदूळाचा डबा कुठे आहे? तांदूळाचा डबा? कुठे आहे? अच्छा, तांदूळाचा डबा. मग काय विचारतोय ग? तो तांदूळाचा डबा कुठे आहे? अयो, खिचडी एवढी आवडली तुम्हाला? खिचडी मस्त. तू विषय बदलू नकोस ग. तांदूळाचा डबा कुठे आहे ते लवकर सांग. तो ना इथेच कुठेतरी ठेवला होता. शोधायला लागेल. तू शोधतेस का मी शोधू? मी शोधते. शोध. यामिनी, लवकरात लवकर डबा कुठे आहे ते सांग. हो, देते. हा तांदूळाचा डबा. ए, इकडे. मला हवाय तो. नाही, नको. इकडे. जड आहे खूप. हो ना, इकडे आण. तू कशाला जड उचलतेस? आण इकडे. नाही, नको. आण नाही, आण नको. आण. यामिनी, डबा. हे जड आहे काय? यामिनी, ह्या डब्यातले कांदे कुठे, तांदूळ कुठे गेले? आत्ताच खिचडी केली ना. हा, एवढ्या सगळ्या तांदूळाची?
नाही, तेवढेच तांदूळ शिल्लक होते. काय बोलतीस तू? तांदूळ कुठे गेले? ते ना, यातले तांदूळ कुठे गेले? ते तांदूळ ना हा. आपलं मूग मो कोण? मूग तांदूळ एवढेच होते? मग आत्ता मी जी बासमतीच्या तांदूळाची खिचडी खाल्ली ते तांदूळ कुठून आले? त्यासाठी ना कुठून आले? ते आपलं कोण आपले? ते सांग यामिनी, सांग. शेजारून. काय काय केलंस हे यामिनी? अगं काय केलंस हे? काय केलंस यामिनी? का केलंस हे असं? तुम्हालाच खिचडी खायची होती ना, म्हणून. म्हणून त्या बिरजूच्या घरचे तांदूळ मला खायला घातले. मग आणखीन काय करणार होते मी? अगं त्यापेक्षा विष द्यायचं होतंस. मी उपाशी तरी मेलो असतो. आहो पण काही बोलू नकोस, एक शब्द बोलू नकोस. अरे ही शुद्ध फसवणूक आहे. मी तुला सांगतो, विश्वासघात केलास तू माझा. नाही हो, मी कुठे फसवणूक केली तुमची? अरे 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 त्या बिरजाच्या कटात तू सुद्धा सामील झालीस. अगं ज्याने माझा अपमान केला, माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचवली, तू त्याच्याच कडचे तांदूळ मला खायला घातलेस. आणि हे सगळं करणारी कोण तर माझीच प्रेरणा, माझीच भामिनी, माझीच अर्धांगिनी. या सगळ्या कोण? अगं तूच ग यामिनी, तूच. असं होय? मी माफी मागते तुमची. नाही नाही नाही, माफी नाही, आता त्रिवार माफी नाही. तुझ्याकडून गुन्हा घडलेला आहे, नाही हो. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि तू जर शिक्षा घेणार नशील तर ती मी मला करून घेईन. झालेल्या पापाला प्रायश्चित्त मिळाल्याशिवाय हे पाप पुसलं जाणार नाही. असं काय करणार आहात हो तुम्ही? मरण. ठीक आहे, मरण. उपोषण करीन मी. नाही हो, पण उपोषण का? लक्षात ठेव, आता उपोषण, मरण उपोषण. माझ्या कुडीतनं प्राण गेले तरी सुद्धा या कुडीमध्ये अन्नाचा दाणा सुद्धा टाकू देणार नाही. नका हो, नका. असा विचार सुद्धा आणू नका मनात. बस, ठरलं. आता मरण उपोषण माझं ठरलं. ठरलं म्हणजे ठरलं. ऐकलंस माझे बाबा काय म्हणाले ते? आपलं लग्न ठरलं. होय रे, माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. माऊ, अगं तू माझ्या आईला अजून नीट ओळखलं नाहीयेस. जी बाई बल्लाळ पाठक या माणसाशी इतकी वर्ष संसार करू शकते, ती या जगात वाटेल ते करू शकते. तिनंच माझ्या बाबांना समजावलं असणार आणि आपलं लग्न ठरवलं असणार. अय्या, खरं? माऊ, मला आता हा विरह सहन होत नाहीये. असं वाटतंय की मी आत्ता तुझ्या घरी यावं. तू काय करतोय? अरे हा, बरोबर आहे तुझं. लग्न झाल्यावर मी तुझ्या घरी कसं येईन, तू माझ्या घरी येणार. चल, आत्ताच चल माझ्या घरी. येऊ तर तरी बघे. नाही ग, सहनच होत नाहीये आता. मोरू, तू असं बोललास ना की मला काहीतरी होतं. काय झालं? काय होतं? म्हणजे असं सांगता नाही येत, पण हात शिवशिवतात, होठ थरथरतात आणि असं वाटतं की कसं? पटकन एखादी कविता करावी. तू थांबा, मी आलेच. अगं माऊ, मी तुला आत्ताच म्हणतोय दूर नको जाऊ. आता कुठे कविता करायला जातेस? आले रे. हा घे. आता फक्त तुझ्या बाबांनी परवानगी दिलीये की नाही, अजून माझ्या बाबांनी परवानगी देणं बाकी आहे. तोपर्यंत हा माझी आठवण म्हणून ठेव. माझ्याशी जे काही बोला असं वाटेल ना, ते ह्याच्याशी बोल. आणि मला काही करावं असं वाटलं तर? तसुल्या. माऊ, ए आई, मी आज जेवणार नाही. हा ठीक आहे. ए, रुक 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 रुक. कुठे गेली होतीस? अगं मी ना कुठेच नाही.
तुला जरा दम ठरवत नाही? काय घाई होती? इश्श, घाई कसली? आमचा आहे कंट्रोल तेवढा. आहे का कंट्रोल? तुला सांगितलं होतं ना एवढं कोणाला सांगू नकोस म्हणून. तुझ्या तोंडात ना तीळ भिजत नाही. ए आई, असं का ग म्हणतेस? और नाही तो का कोणा जरूरत थी बाबांना हे सगळं सांगायची? पप्पांना कळलं? हा, अगं पण आई, मी नाही सांगितलं. म्हणजे जे तू सांगितलंस ना ते मला पटलं, म्हणून मी पप्पांना तोंडही नाही दाखवलेलं. हे तू खरं सांगतेस? हो ग आई, मी की नाही माझ्या हा, माझ्या हा, हा. माझ्या ससुलेची शपथ घेऊन सांगते, मी कोणाला काही नाही सांगितलेलं. इश्श. ये बार बार इससे क्या हो जाता है? और ये ससुरा कौन है? अरे दैया, यांनी सांगितलं की तिने सांगितलं? मौवाने सांगितलं की मी नाही सांगितलं? मग सांगितलं कोणी? यामिनी? हाय दैया. आई काय झालं? काय होणार आहे? यांना कळलं सगळं आणि हे खूप चिडलेत. कसं काय? मला काय ठाऊक आता कसं काय, पण हे काय करतील याचा काही नेम नाही बाबा. अगं पण आता तर आनंदानं ठरलं म्हणाले. हो, पण त्यांना आवडलेलं नाहीये हे सगळं. म्हणून ते आनंदानं ठरलं म्हणाले. आनंदाने कसे म्हणतील? तू सुद्धा ना बाबा. अगं पण मग ठरलंय काय? ते असं का म्हणाले? ठरलं. उपोषणाला बसायचं ठरलंय यांचं. का? शेजारच्यांनी गोंधळ घातला ना. शेजारच्या लोकांनी गोंधळ घातला म्हणून हे आता उपोषण करणार? हो, बघ ना रे. आता आई तू काय करणार? हो रे, आता मी मोरया मेल्या मलाच विचार आता मी काय करणार म्हणून. गोंधळ घालायचं तुम्ही आणि निस्तरायचं आम्ही. अगं पण तूच म्हणालीस ना की तू सांभाळून घेशील म्हणून. हो रे, पण आता मी कसं सांभाळून घेऊ हे सगळं? बिरजू भाऊजींना की नाही कुणीतरी जाऊन सांगितलेलं दिसतंय सगळं. कुणीतरी काय, मला तर शंकाच येतेय. लाजोनीच सांगितलंय त्यांना सगळं काही. अगं आई अगं बिग केलं. हे बघ मोरया, या पुढे काहीही गोंधळ घालू नकोस म्हणजे झालं रे बाबा. शिवाय हा मुलगा म्हणजे ना. आई 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 मी सुद्धा निघून गेली काही न बोलता. आता माझं आणि महुआचं कसं होणार? आमच्या लव्ह स्टोरीचं आता काय होणार? माऊ या महुआ, बाळा, हे समोर जे माप ठेवलं आहे ना, आता ते ओलांडायचं आणि आतमध्ये यायचं. हे माप आहे? तुझा बाप रद्दीवाला आहे आणि तरी तुला माप म्हणजे काय ते माहित नाही. हे जे तांदूळ ठेवलेत ना उंबरठ्यावर, त्याला म्हणतात माप. माप म्हणजे सौभाग्याचं लक्षण आहे तुझ्या. ते हे ओलांडायचं, त्याला पाऊल लावायचं आणि आतमध्ये यायचं. आणि दिसले म्हणून फुटबॉल सारखी लाच नाही मारायची त्याला. हळूच असा पाय लावायचा. हे जे तांदूळ आहेत हे सगळे त्या खालच्या रुमालातच पडले पाहिजेत, म्हणजे मग एकत्र उचलता येतील आणि रात्रीच्या स्वयंपाकाला होतील. एक दाणा सुद्धा वाया जाता कामा नाही. बाबा आवरा ना. बाळमोरया, गप्प बस. का तुला पहिल्याच दिवशी बायको समोर मुस्काडात खायची आहे? काटकसर म्हणजे काटकसर. असं स्वप्न का पडावं? हे माप, तांदूळ,
जाऊ दे, माझं लग्न यामिनी, अरे यामिनी, खूप भूक लागली आहे मला, पण तरी मला काही खायला देऊ नकोस. हा, नकोच ते. असं छान गरम गरम पोहे, त्याच्यावर असं लिंबू पिळलेलं, वरती असं खोबरं कोथिंबीर, पण नको. मी मागितलं तरी नाही म्हणून सांग. हा. अर्थात घरात जर कालची शिळी पोळी असेल तर तिची अशी खमंग फोडणीची पोळी जर केलीस तर मात्र मी ती खाणार नाही. हो, खायला काही नको. फक्त थोडासा चहा प्यावासा वाटला तर यामिनी थोडासा चहा सुद्धा देऊ नकोस मला. नकोच काही ते. उपोषण म्हणजे उपोषण. बाबा, तुम्ही इथे काय करताय? काय करताय म्हणजे? हे काय आहे? बोर्ड आहे. तुला लिहायला वाचायला शिकवलंय ना? हम्म. मग काय लिहिलंय त्याच्यावर? आमरण उपोषण. कोण करतंय? अरे कोण करतंय म्हणजे काय? मी करतोय. तुला काय वाटलं हा बोर्ड घेऊन इथे मी विकायला बसलोय? मी आमरण उपोषण करतो आहे. माझी दृष्टी आता थोडी अधू होत चाललेली आहे. कानांना नीट ऐकू येत नाही. आवाज खोल गेला आहे. बाबा, मोर्या का रे? आला बाळा? बाबा, तुम्ही खूप ग्रेट आहात. खरंच? मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही माझ्यामुळे आहात. काय बोलतोयस तू? म्हणजे माझ्यामुळे तुम्ही उपोषण करत आहात हे मला पाहावत नाही. हो ना रे. हो हो रे. कसं पाहणार? वडील आहे मी तुझा. पण काही नाही, मला उपोषण करावंच लागेल, करावंच लागेल. बाबा, ऐका ना, सोडा ना हे उपोषण. नाही, सोडणार नाही, सोडणार नाही. कारण जे घडलंय ना ते मला मान्य नाहीये. अरे माझ्या मागे ह्या घरात अशी गोष्ट घडते आणि ती मला कळत पण नाही. तुम्हालाही आत्ता कळतंय, पण हे प्रकरण कित्येक दिवसांपूर्वीच आहे. काय म्हणजे खूप पूर्वीपासनं. काय बोलतोयस तू? माझ्या लहानपणापासून. अरे अरे अरे. म्हणजे आम्ही डॉक्टर खेळायचो ना तेव्हापासून. अरे मग मला आधी का नाही सांगितलंस? अहो, त्यात सांगायचं काय, खेळण्यात मजा आहे. अरे परमेश्वरा. बाबा, ओ आता शहाण्या मुलासारखं बघायचं. हो रे. विसरायचं हे सगळं, सोडून द्यायचं हे उपोषण. नाही, मी सोडणार नाही म्हणजे नाही. वाटलं तर मी लगेच लग्न करत नाही, पण तुम्ही उपोषण सोडा. लग्न म्हणजे माझं लग्न आपण काही काळासाठी स्थगित करू. काय बोलतोयस तू मोर्या? तुझं लग्न? अरे माझ्या गौऱ्या स्मशानात जायची वेळ आली, इथे मी उपोषण करायला बसलो, तुझ्या लग्नाचं काय घेऊन बसलास? म्हणजे तुम्ही माझ्या लग्नासाठी उपोषण करत नाहीये? अरे तुझ्या लग्नामुळे मला कळत नाहीये तू काय बोलतोय. स्वतःचं लग्न? अरे अजून तुला नोकरी नाही, एक दमडा कमवायची अक्कल नाही, अजून तुला स्वतःची नाडी नीट बांधता येत नाही, अक्कलदाड कधी येणार ह्याचा विचार सुद्धा अजून तुझ्या मनात आलेला नाहीये आणि लग्न करायला. अरे काल तुझ्या मुंजीच्या पत्रावळ्या बाहेर फेकल्या ना रे मी. स्वतःचं लग्न कुठे घेऊन बसलास आता? मग तुम्ही उपोषण कशासाठी करताय? निषेध, निषेध. काल मला फसवून कट कारस्थान करून जी खिचडी खायला लावली ना या घरात, त्या गोष्टीचा निषेध म्हणून मी उपोषण करतो आहे. प्रचंड उपोषण. काय? हो. साध्या तांदळाच्या खिचडीसाठी उपोषण? काय मिळालं तुला असं वागून? हाय दया, तोसे ई उम्मीद नाही. तुझ्याकडून सुद्धा ही अपेक्षा नव्हती ग.
का सांगितलंस सगळं? अरे मी नाही सांगितलं, उलटा तूच सांगितलंस. खोटं बोलू नकोस हा. मी काहीच सांगितलेलं नाहीये. उलट तूच मदतीचा हात पुढे करून धक्का दिलास मला. हाय दया, अगं तूच मदत घेतलीस आणि माझ्या नवऱ्यासमोर मला खोटं पाडलंस. नाटक करू नकोस हा. तूच बोललीस सगळं. अरे मी नाही सांगितलं. हमरी रद्दी की कसम. मी सुद्धा काहीच नाही सांगितलं ग. त्यांच्या कवितांची शपथ. खरं बोलतेस? हो, अगदी खरं बोलतेय. आणि तू? मी पण. हाय दया, हमने नाही कुछ बोला, तू नाही काही सांगितलं, मग सगळं सांगितलं कोणी? शेजारी